नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत रांगोळी कशा प्रकारे काढायची. बरेच लोकांची इच्छा असते की रांगोळी काढायची आहे पण जमत नाही, तर त्यासाठी मी सोपी पद्धत घेऊन आलेली आहे. या बॉटलचा यूज करून आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या रांगोळ्या ज्या आहेत त्या काढू शकतो. लाईन्स वगैरे, बॉर्डर रांगोळी किंवा फ्लावर वगैरे कसे काढायचे, कसा यूज करायचा आहे बॉटल. चला तर रांगोळीसाठी लागणारे टूल्स आपण बघून घेऊ. ही बॉटल आहे ज्याने आपण लाईन्स आणि डॉट्स वगैरे काढणार आहोत. ही चाळणी, फनेल आणि एक स्पून पण, आणि हा बाउल जो आहे त्यामध्ये आपण रांगोळी जी आहे ती गाळून घेणार आहोत. आणि हा एक पेज आहे, पेपर तो, आणि यावरती मी तुम्हाला लाईन्स वगैरे कशा काढायच्या ते दाखवणार आहे. आधी आपण रांगोळीला गाळून घेऊ. त्यासाठी मी बघा व्हाईट कलरची रांगोळी घेतलेली आहे. चाळणीचा वापर करून आपण गाळून घेऊ. अशा प्रकारे आपल्याला जी रांगोळी आहे ती छान पद्धतीने गाळून घ्यायची आहे. रांगोळी जर आपण गाळून घेतली तर आपले डॉट्स, लाईन्स वगैरे जे प्रॉपर येतात. नाहीतर रांगोळीमध्ये कचरा वगैरे असला किंवा हे बघा अशा प्रकारे जाडी रांगोळी असली तर डॉट्स व्यवस्थित येत नाही. त्यासाठी आपण गाळून घेतलेले आहे. अशा प्रकारे पूर्ण रांगोळी जेवढी आपल्याला हवी आहे तेवढी रांगोळी गाळून घ्यायची आहे. हे बघा तुम्ही बघू शकता कशा छान प्रकारे आपली रांगोळी गाळून झालेली आहे आणि किती स्मूथली पडत आहे. आता आपण बघूया बॉटलमध्ये रांगोळी कशी भरायची. बऱ्याच वेळेस काय होतं की आपण रांगोळी घेतो आणि डायरेक्ट अशी टाकत असतो, तर बघा ही व्यवस्थित प्रॉपर जात नाही, आजूबाजूला सांडते आणि बॉटल पण लगेच फिलअप होत नाही. हे असे प्रॉब्लेम्स होतात बघा. तर त्यासाठी सोल्युशन जे आहे ते म्हणजे आपण फनेलचा यूज करून फिलअप करू शकतो. फनेल्स घ्यायचं, बॉटलवरती ठेवायचं आणि जे आहे स्पूनच्या मदतीने त्यामध्ये टाकायचं. बघा किती छान व्यवस्थित सुरळीत जी रांगोळी आहे ती बॉटलमध्ये जात आहे आणि आपली बॉटल व्यवस्थित भरल्या जाते. आपण बघितलं की फनेलच्या मदतीने सहाय्याने आपण कशा प्रकारे बॉटल्स फिलअप करू शकतो. ज्यांच्याकडे फनेल अवेलेबल नाही आहे, ऑप्शन नाही आहे, त्यांच्यासाठी दुसरी पद्धत आहे. मी या प्रकारे एक पेज घेतलेला आहे. तुमच्याकडे पेज नसेल तर न्यूजपेपर पण घेऊ शकता. या साईजचा एक पेपर घ्यायचा, त्यावर रांगोळी घ्यायची बघा, आणि याला असं मिडलमधनं फोल्ड करायचं अशा पद्धतीने. ठीक आहे, असं फोल्ड करायचं, इथे पकडायचं, असं बॉटलमध्ये भरून घ्यायचं. या पद्धतीने भरल्याने पण रांगोळी बाहेर सांडणार वगैरे नाही आणि तुमची बॉटल इझिली फिलअप होऊन जाईल. आपली बॉटल भरलेली आहे. मी बॉटलची लेवल जी आहे ते एवढी ठेवलेली आहे. मी पाहूनच बॉटल फिलअप केलेली आहे. पूर्ण बॉटल फिलअप करायची नाही, नाहीतर तुमची रांगोळी जी आहे ते व्यवस्थित पडणार नाही, डॉट्स वगैरे व्यवस्थित येणार नाही. ठीक आहे, तुम्ही हाफ बॉटल पण फिलअप करू शकता. मी लेवल जी आहे ते एवढी घेतलेली आहे. चला तर आता आपण बघूया डॉट्स वगैरे कसे काढायचे, काय आहे ते आता आपण बघून घेऊ. बघा आपल्याला बॉटल कशी पकडायची आहे. एकदम जर आपण अशी बॉटल पकडली तर हे बघा डॉट्स व्यवस्थित पडत नाही. बॉटल जी आहे ती आपल्याला थोडी अशी तेळी पकडायची आहे आणि थोडा आधी असं साईडला सांडवून घ्या. ठीक आहे, तर बघू आता आपण. हे बघा अशा प्रकारे आपल्याला डॉट्स काढायचे आहेत. हे छोटे बिंदू आहे. ठीक आहे, आणि हे सर्व जे आहे ते बोटाच्या प्रेशरवरच आहे. तुम्ही बोटाच्या प्रेशर मेंटेन ठेवायचा. जसे की मोठा डॉट काढायचा आहे तर थोडा जास्ती प्रेस करायचं. जेवढा जास्ती प्रेशर द्याल बॉटलवरती तर मोठे बिंदू पडतील. हे बघा, आणि एकदम छोटे काढायचे आहे तर हलक्या हाताने जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. जास्ती बॉटलला प्रेशर द्यायचं नाही. बघा आपण बघू की फ्लावर कसा काढायचा. त्यासाठी मी एक बांगडी घेतलेली आहे. बघा
असे आपल्याला डॉट्स काढायचे आहे। तुम्ही छोटे मोठे तुम्हाला जसे हवे आहेत, तुम्हाला मोठा फ्लावर काढायचा असेल तर मोठे डॉट द्या, तुम्हाला छोटा काढायचा असेल तर तुम्ही छोटे पण देऊ शकता। तुम्हाला जसे हवे आहेत तशा प्रकारचे तुम्ही डॉट्स काढू शकता। बघा झालं, किती छान पद्धतीने झालंय। बघा लगेचच आपला फ्लावर तयार आहे। फक्त एक बॉटलचा यूज करून आपण किती लगेच लवकर टाइम वेस्ट न करता आपला फ्लावर तयार होऊन जातो। सेकंड जे आहे ते बघू आपण की लाईन कशा काढायच्या। बघा ही थोडी छोटी लाईन आहे, जाड काढायची आहे तर या अंगठ्याने बॉटलला प्रेस करायचं, थोडी जाड लाईन, ठीक आहे। अशा प्रकारे लाईन काढायच्या, छोटी मोठी जशी हवी आहे तशी लाईन काढून घ्यायची। चला आता आपण बघून घेऊ बॉर्डर रांगोळी कशी काढायची बॉटलच्या मदतीने। बघा अशा प्रकारे फक्त बोट फिरवून आपल्याला बॉर्डर जे आहे ते काढून घ्यायचे आणि झटपट लगेच तयार पण होऊन जाईल। हे बघा यामध्ये डॉट्स द्यायचे, तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे कलर्स पण भरवू शकता। मला फक्त बॉटलचा यूज कसा करायचा आहे ते दाखवायचं होतं म्हणून मी दाखवलेले। तुम्ही यामध्ये वेगवेगळे कलर्स भरा, खूप छान दिसेल। अशा पद्धतीने या बॉटलचा आपण यूज करून वेगवेगळ्या बॉर्डर, डॉट्स, लाईन्स, वेगवेगळे फ्लावर्स जे आहेत ते काढू शकतो। गाईज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा। धन्यवाद।